पठाणवाडीतील नुरानी मशीद अवैध असल्याचा शिवसेनेच्या संजय निरुपम यांचा दावा। तर पठाणवाडीतील अरसान शेख आणि त्यांची आई तिथल्या लोकांना त्रास देतात, गणपती दिवाळीसारखे सणही साजरे करू देत नाहीत, निरुपम यांचा। मथुरा आणि काशीच्या आंदोलनामध्ये स्वयंसेवक भाग घेऊ शकतात, मात्र सगळ्याच मशिदींवर दावा सांगण्याचे प्रकार नकोत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रय होसबाळ यांचं स्पष्टीकरण। मनसे सरचिटणीस नयन कदम यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। औरंगजेबाच्या कबरीवर फलक लावण्याची केली विनंती। आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेबाला इथेच गाडला अशा आशयाचा फलक लावण्याची केली विनंती। प्रशांत कोरटकरला कोणताही राजकीय मित्र वाचवू शकणार नाही, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। मात्र महाराष्ट्राच्या अस्मितेला नख लावणारा कोरटकर मोकळा सुटू शकतो, असाही रोहित पवारांचा दावा। मनसे सुरू करणार प्रति महापालिका उपक्रम। महापालिकांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मनसेचा उपक्रम। मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडेंनी दिली माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचं पुणे शहर प्रमुख संजोग वाघेरे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा। राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीच्या बैठकीला तसंच आमदार अण्णा बनसोडेंच्या स्वागताला हजेरी लावल्यामुळे चर्चा। भंडाऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिंदेंच्या शिवसेनेत पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत प्रवेश। आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी निधी वितरणाची लगबग पाहायला मिळाली। 177 पेक्षा अधिक शासन निर्णय जारी। रात्री 12 वाजेपर्यंत मंत्रालयातील अनेक विभागांचं कामकाज सुरू होतं। शिक्षण विभागाचा यंदापासून 100 शाळा भेटीचा उपक्रम। शाळेतील समस्या जाणून घेऊन त्या सुधारण्याच्या हेतूने शाळेच्या पहिल्याच दिवशी मंत्री करणार विद्यार्थ्यांचं स्वागत। राज्यातील साखर उत्पादन 80 लाख टनांवर, अंदाजापेक्षा उत्पादनात घट होण्याची शक्यता। 200 पैकी 189 कारखान्यांनी गाळप संपवून धुराडी केली बंद। राज्यात जळगाव, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसर, नगर या जिल्ह्यांना उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट। ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। समृद्धी महामार्गाच्या पथकरामध्ये आजपासून 19% वाढ। पथकरात वाढ झाल्यामुळे समृद्धी महामार्गावरचा प्रवास आजपासून महागला। पुन्हा एकदा वळूया सुपरफास्ट बातम्यांकडे। कुणाल कामराच्या व्हिडिओवर जगभरातून देणग्यांचा वर्षाव। 40 रुपयांपासून ते 37,000पर्यंतच्या देणग्या, अमेरिकन डॉलर्सचंही डोनेशन। दरम्यान शिंदेंची खिल्ली उडवणारा व्हिडिओ बनवण्यासाठी कामरानं 4 कोटी रुपये घेतल्याचा संजय निरुपम यांचा आरोप। कुणाल कामराचा शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना सुद्धा मुंबई पोलिसांचं समन्स। 10 वर्षांपासून कुणाल कामरा तामिळनाडूमध्ये राहत असल्याची त्याच्या कुटुंबियांची माहिती। कामराच्या घरी जाऊन मुंबई पोलिसांनी घेतली माहिती। सैफ अली खान हल्ला प्रकरण, जामीन देण्याची मागणी करत आरोपी शहजादचा मुंबई सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज। आपल्याला खोट्या प्रकरणामध्ये गोवल्याचा आरोपी शहजादचा दावा। 4 एप्रिलला सुनावणी। मुंबईच्या तापमानामध्ये सतत चढ उतार। तापमानाचा पारा खाली आला असला तरी मुंबईकरांना उकाड्याचा फटका। तर पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज। मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विकास कामांमुळे मुंबईमध्ये रस्त्यावर धुळीचं साम्राज्य। त्यामुळे आता 2 वेळा रस्त्यांची स्वच्छता करण्याचा पालिकेचा विचार। त्यासाठी महिन्याला 19 कोटी रुपयांचा खर्च। मुंबईकरांना आता पालिकेकडून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता। त्यासाठीचा मसुदा तयार। नागरिकांना 31 मे पर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्याचं आवाहन। मराठीचा अपमान करणाऱ्या LNTच्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांकडून चोप। मराठी येत नसेल तर शिकायला हवं आणि हे शांतपणे बोलायला हवं, मनसैनिकांची प्रतिक्रिया। ठाण्याच्या नौपाड्यातील SBI बँकेवर मनसे कार्यकर्त्यांची धडक। बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य, मनसेची मागणी। राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मनसैनिकांना दिलेल्या कानमंत्रानंतर मनसैनिक ॲक्शन मोडवर। सिद्धिविनायकाला अर्पण करण्यात आलेल्या 1,33,00,000 रुपयांच्या दागिन्यांचा लिलाव। 207 सुवर्णालंकारांचा लिलाव। चांदीच्या नाण्यांच्या खरेदीला भाविकांचा भरघोस प्रतिसाद। मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून बोरिवलीमध्ये स्मशानभूमीसमोर बॅनर्स। बॅनरमधून विद्युत दाहिनीचा वापर करण्याचं नागरिकांना आवाहन।
ठाण्यामध्ये जेसीबी खाली चिरडून कचरा वेचक महिलेचा मृत्यू. ठाण्यातील सीपी तलाव डम्पिंग ग्राउंडवरील घटना. मृत महिलेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत. महापालिकेमध्ये नोकरीचं आश्वासन, तर डम्पिंग हटवलं गेलं नाही तर पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून पेटवणार असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. राज्यामध्ये विजेसाठी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी सरकारकडून प्रयत्न. मंत्रालयासमोरील बंगल्यांवर सोलर पॅनल बसवायला सुरुवात. नायगावमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी प्रेयसीनं नकार दिल्यामुळं प्रियकराची आत्महत्या. प्रेयसीला समजल्यावर प्रेयसीनंही संपवलं जीवन. धाराशिवच्या कळंबमधील महिला हत्या प्रकरण. मुख्य आरोपी रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यदला पोलिसांनी घेतलं ताब्यात. देशमुख हत्या प्रकरणामध्ये या महिलेचा वापर केला जाणार होता असा आरोप. कळंब महिला हत्या प्रकरण. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीचं 3 दिवस मृतदेहासोबत वास्तव्य. पोलीस सूत्रांची माहिती. काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत मयत महिला टॉर्चर करत होती. आरोपी रामेश्वर भोसलेंनी पोलिसांना माहिती दिल्याची सूत्रांची माहिती. हत्येच्या दिवशी महिलेनं रामेश्वरला उठाबशा काढायला सांगितल्याचाही आरोप. कळंबमधील महिलेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातूनच. हत्येबाबत आरोपींची कबुली. संतोष देशमुखांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन होता. गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती. विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन आखत होते. त्या बैठकीमध्ये गोपनीय साक्षीदार उपस्थित होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.